बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक काका विधाते लिखित कादंबरी संताजी, प्रकरण 8. गणोजी शिर्क्यांच्या सांगण्यावर यकीन करून आपण निघालो, हे सही की गलत? गणोजी हा संभाचा साला, दोघांचं पटत नाही म्हणे. केवळ तेवढ्यावरून गणोजी त्याच्या जीवावर उठेल हे यकीन नाही होता. पण आपण काही एकट्या गणोजीच्या सांगण्यावर विश्वास टाकून निघालेलो नाही. संभाच्या इतरही काही विश्वासपात्र लोकांनी आपल्याशी संधान साधलंय. वर्षभर पातशहाची हीच तयारी सुरू होती, ती बेकार जाणार नाही. पण यात जर का गणोजींनी संभाशी मिलीभगत असेल तर मात्र या बियाबान इलाख्यात नक्की आपली कंबक्ती भरणार. निघण्याआधी इखलास खान सारखा म्हणत होता, शिर्केचा यकीन करू नका, शिर्केचा यकीन करू नका म्हणून. तरीही हिम्मत करून आपण निघालो. इखलास अजून बच्चा आहे, सियासतीतला कच्चा खिलाडी आहे. अशी जवामर्दी दाखवल्याशिवाय शोहरत मिळत नाही हे त्याला मालूम नाही. आपल्याला तर नाम हवं, नाम, शोहरत हवी. मोगलांशी तसा संबंध तरी काय आपला? मूळचे कुतुबशाही सरदार आपण. गोवळकोंड्याला वेढा पडला तेव्हा मोगलांशी लढलो, पण पातशहाच्या धडकेपुढे गोवळकोंडा गुडघे टेकणार हे दिसताच मोगलांना मिळालो. लोकांनी गद्दार म्हटलं, आपली छी थू केली, आपण त्याची पर्वा केली नाही. असं असतं की सियासतीत वफादारीच्या बाता मारणं सोपं असतं, ती वफादारी निभावणं मुश्किल. शाही लष्करातले इराणी तुराणी सरदार कुतुबशाहीचा गद्दार म्हणून आपली संभावना करतात, दख्खनी म्हणून आपल्याला हिणवतात. या लोकांपुढे सर बुलंद करून जगायचं असेल तर अशी मोठमोठी कामे अंगावर घ्यायलाच हवीत. आजवरच्या कामगिऱ्यांपेक्षा ही कामगिरी सर्वात कठीण. कामयाबी लाभली तर इज्जत वाढेल, नाकामयाब ठरलो तर कोकणच्या मिठीत शहीद हो. साम्राज्याचं एवढं सामर्थ्य हाताशी होतं, पातशहा स्वतः दख्खनीत उतरलेला. तरीही 9 वर्ष संभासारख्या खतरनाक दुश्मनाला शिकस्त देणं त्याला जमलं नाही. आज तोच पातशहा ही महत्वाची कामगिरी आपल्यावर सोपवतो. याचा अर्थच हा की स्वतःच्या खानदानीपणाचे ढोल बडवणाऱ्या तुर्क इराणी सरदारांपेक्षा आपल्या काबिलियतवर त्याचा जास्त यकीन आहे. आणि हा मौका काबिलियत सिद्ध करण्याचा आहे. इखलास हे सगळं समजून घेण्यात कमी पडतो. वो भी नादान है, ना तजुर्बेकार है, इरादों की बुलंद नहीं जानता, हौसलों की अहमियत नहीं समझता. खरगोश पकडायचा खेळ नव्हे हा. सिंहाच्या गुहेत शिरून त्याची आयाळ धरत त्याला जिंदा या मुर्दा धरायचा आहे. त्यासाठी केवढी हिंमत लागते याचा अंदाज त्या पोराला नाही अजून. ऐ परवरदिगार, या बंद्याला मदत कर. बुलंद इरादा घेऊन मी निघालोय खरा, पण या सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या घडतील असं नाही. कदाचित हालात बेकाबू होतील, मुसीबत माझ्याच अंगाशी येईल. माझनी माझ्यावर भरवसा ठेवून निघालेल्या माझ्या रिश्तेदारांचं मुस्तकबिल इथेच बुडूनही जाईल. अशा वेळी मौत आली तरी बेहत्तर. जिहाद समजून काफरांशी लढण्याचं बळ माझ्यात असावं. दिनसाठी कुर्बान होताना मनात डर नसावा. ऐ खुदा, तुझा साया माझ्या शिरावर राहू दे. विचारांच्या तंद्रीत घोड्याचे कायदे हाती धरून निजाम घाटाची नागमोडी वाट उतरत होता. पन्हाळ्याला त्याने वेढा घातला तेव्हापासून गणोजी त्याच्या संपर्कात होता. स्वराज्यातल्या बातम्या तो त्याला पुरवत होता. रायगड पन्हाळ्यावरचे काही मुत्सद्दीही या कटात सामील असल्याचे संकेत मिळत होते. पातशहांची अनेक दिवसांची मेहनत फळाला यायची संधी निर्माण झाली होती. निजामाला त्वरा करून ती साधायची होती. घाटातून त्याची फौज खलाटीला आली.
एका तलावाच्या काठी सैन्याला विसावा देण्यासाठी निजाम घटकाभर थांबला. जनावरे माणसे तहानेने तडफडत होती. तोंडावाटे फेस गाळणारी घोडी, दमलेले हत्ती गुडघाभर पाण्यात घुसून तुडुंब पाणी प्यायले. थकलेल्या शिपायांनी तहान भागून जागा मिळेल तिथे बसकन मारली. त्यातले बरेच आडवे होऊन घोरूही लागले. काळोखाने वेढलेल्या निस्तब्ध रानात निजाम एका झाडाखाली उभा होता. वर पाहत त्याने वेळेचा अंदाज घेतला. निळ्या नभात शुक्राची चांदणी चमचमत होती. तारे लुकलुकत होते. एवढ्यात तो उभा होता. तिथून 100 कदमावर कसली तरी हालचाल त्याला जाणवली. तो सावध झाला. अंधारात डोळे फाडून त्या दिशेने पाहू लागला. झुडपात कोणीतरी दबा धरून बसल्यासारखं वाटत होतं. कौन है? कौन है? सामने आओ. बिंबीच्या देठापासून तो ओरडला. झुडपा आडून मराठमोळ्या वेशातली 2 माणसं पुढे आली. आम्ही शिर्क्यांच्या गोठातून आलोय. वाटेत जागोजाग आमची माणसं तैनात आहेत. त्यांची मदत तुम्हाला होईल. बहुत खूप, बहुत खूप. निजाम निश्चिंतपणे आपली दाढी कुरवाळू लागला. खबर एकदम नामी आहे बघा. संगमेश्वरी तुमची शिकार तुम्हाला घावणार. अच्छा, पण घाई करा, नाहीतर सावज हातचं निष्ठल. उद्या सकाळच्या पारी संभाजीराजे रायगडाकडे कूच करणार आहे. ते घाई केली पाहिजे हे निजामलाही कळत होतं. एवढी घाई बाप जन्मात त्याने कधी केली नव्हती. इस वक्त संभा के साथ कितना लष्कर है? त्याने विचारलं. 200-300 आसामी लय झालं. आपली फौज कालच त्याने पुढे धाडली आहे. शुक्र है खुदा का, बहुत अच्छी खबर लाई है तुमने. ते दोघे परत निघाले. तेवढ्यात आपल्या हशमांकरवी निजामाने त्यांना जेरबंद केलं. हे काय वजीर साहेब, आम्हाला कशा पायी धरताय? डरू नका, तुमच्या जीवाला खतरा नाही. संभा हाती लागेपर्यंत तुम्ही आमच्या ताब्यात राहाल. मग उत्तेजित स्वरात आपल्या सैन्याला त्याने हुकूम सोडला. कुछ के लिए तैयार हो जाओ, चलो जल्दी करो. झोपलेले लोक लवकर उठेनात. इकलास त्यांच्यावर इरसाल शिव्यांची सरबत्ती करू लागला. हरामी साले, ऐसे सो गए हैं जैसे सांप ने सूंघ लिया हो. तिकडून निजाम किंचाळा. कोळों की बरसात करो उन पर. त्याच्या हुकमासरशी सैन्यातले पहलवान चाऊस हाती कोडे घेऊन धावले. काळोखात फाड फाड आवाज उमटू लागले. कोड्यांच्या चांबडी वाद्या पाठीचा जाळ काढू लागता शिपाई धडपडत उठले. काही तसेच पेंगत उठले. 500 लोक कसे तरी तयार झाले. अर्धवट झोपेतच त्यांनी घोड्यांच्या पाठीवर उड्या टाकल्या. इखलास, जी अब्बा हुजूर, उन्हें लेकर तुम फौरन आगे बढ़ो, बाकी हम ले आएंगे. इखलास पुढे गेला आणि मागे थांबला निजाम आग्या वेताळासारखा किंचाळत झोपेनं सुस्तावलेल्या आपल्या सैनिकांवर तुडून पडला. घडीभरानं त्यांचं कूच पुन्हा सुरू झालं. संगमेश्वर हे गाव अलकनंदा आणि वरुणी या नद्यांच्या संगमावर गर्द झाडीत वसलं होतं. गाव टुमदार, चित्रासारखं सुबक. सभोवती माडा पोपळीच्या आंब्याच्या बागा, जांभळा फणसाच्या रातांब्याच्या राया, सकाळचं कोवळं ऊन झाडांच्या सळसळत्या शेंद्यावर पसरलेलं. त्यामुळं माडांच्या झावळ्या आंब्याची हिरवी पानं सोन्याचा वर्ख दिल्याप्रमाणे चमकत होती. आंब्याला नुकता कुठे मोहर फुटू लागलेला. आंब्र बागातून कोकिळाच्या ताना ऐकू येत होत्या. सूर्य कासराभर वर चढला. संगमावर सकाळचं स्नान करून शंभूराजे नुकतेच रंगोबा देसाईच्या वाड्यात परतले होते. आज त्यांना रायगडावर निघायचं होतं. संगमेश्वरला ते आल्यापासून लोकांचा राबता सारखा सुरू होता. कुणाला आपल्या तक्रारीची तड लावून घ्यायची होती, कुणाला लहान मोठ्या मागण्या मान्य करून घ्यायच्या होत्या. राजाने आणखी थांबावं, आपलं म्हणणं ऐकावं, ही त्या सगळ्यांची अपेक्षा. भेटीसाठी तिष्ठणाऱ्या प्रजेला टाळून पुढे जाणं राजांच्या जीवावर आलेलं. देवपूजा करून लोकांच्या गाठी भेटी घेण्यासाठी ते दिवाणखान्यात येऊन बसले. सोबत कवी कलश होते.
चर्चा बोलणं सुरू होतं. तेवढ्यात रात्रीच्या छबिण्यासाठी गेलेल्या स्वारांची तुकडी भरधाव दौडत तेथे आली. तुकडीचा हवालदार बेधडक वाड्यात घुसला. कलशांच्या कानाशी लागून तो काहीतरी कुजबुजला. कलशांचा चेहरा ते ऐकून खरकन उतरला. काय झालं कविराज? राजाने विचारलं. कलश त्यांच्या कानाशी लागत म्हणाले, हमें यहाँ से तुरंत निकलना होगा स्वामी. लेकिन क्यों? महाराज, गनिमाची एक तुकडी इकडची दिशा धरून दौडत निघाली. हवालदाराने सांगितलं. ते ऐकून राजे हसले. बेफिकीर स्वरात त्याने विचारलं, रात्रभर झोपला नाहीस म्हणून भास तर नाही ना झाला तुला? जगदंबेची आण राजे, गनीम एका मजलीवर येऊन ठेपलाय. महाराज, हम स्वयं जाकर पता लगाते हैं. कलश निघाले. तुम्ही जातीनिशी कशाला जाताय कवीजी? खातर जमा करायला काही विश्वासू स्वार पाठवा म्हणजे झालं. जी आज्ञा. कलश वाड्यातून बाहेर पडले. तो 4-5 मराठी स्वारांचं पथक धडपडत तिथे येऊन थांबलं. घोड्यांच्या खुराने उधळलेल्या धुळीचा लोट उठला. डोळे विस्पारून कलशाने पाहिलं. हाती नागवी तलवार घेतलेले म्हाळूजी घोरपडे वाड्याच्या रोखाने धावत येताना दिसले. सोबत त्यांचे 3 पुत्र होते. पन्हाळा सोडून ही मंडळी अचानक इकडे आलेली पाहून कलशांच्या काळजाचा ठोका चुकला. ते काही विचारणार तोच म्हाळूजी त्यांना बाजूला करत वाड्यात शिरले. उठा राजे, उठा, इथून निघायचं बघा. गनीम तुम्हाला घेरायला आलाय. आल्या आल्या त्यांनी सांगितलं. मगाशी छबिनेच्या हवालदारानं सांगितलेली बातमी खरी आहे हे आता मात्र राजांच्या लक्षात आलं. ते उठले. त्यांच्या मुखावर आश्चर्याचे भाव दिसत होते. बाबा, इथं यायची त्याची हिंमत कशी झाली? ती जिरवायला आम्ही आहोत. तुम्ही बिगिद्यानं इथून निघा, निघा. जगलो वाचलो तर पायांचं दर्शन घ्यायला येऊ, अन्यथा हाच आमचा अखेरचा मुजरा. इतकं बोलून म्हाळूजी पुत्रांसह वाड्याबाहेर पडले. ते गेल्यावर पहारेकरांनी वाड्याचा भला मोठा लाकडी दरवाजा लावून घेतला. आत बाहेर मराठी भालाईत रक्षणासाठी थांबले. अचानक आलेल्या संकटाने रंगोबा देसायांची कुटुंबीय मंडळी, नोकर चाकर भेदरले. काय करावं ते न सुधरून इकडून तिकडे त्यांची धावपळ सुरू होती. अस्वस्थ राजे दोन्ही हात पाठीमागे बांधून वाड्याच्या चौकात एरझाऱ्या घालीत होते. मध्येच त्यांना कलशांची आठवण झाली. एका भालाईताला त्यांनी सांगितले, कविराज कुठे गेले ते बघ रे जरा. ते बी गेलं घोरपड्यांसोबत लढायला. असं. राजांच्या एरझाऱ्या पुन्हा सुरू झाल्या. मध्येच थांबून त्याने विचारलं, हा गनीम कितीसा आहे काही अंदाज? माहिंदाळ माणूस आहे. जिकडं बघावं तिकडं हिरवं झेंड नाचत्याला दिसत्यात. खरा प्रकार काय तो स्वतः पाहावा म्हणून ते निघाले. तोच पाईकांचा हवालदार त्यांची वाट रोखून उभा राहिला. नका राजे, पाया पडतो मी तुमच्या. इथून हाकेच्या अंतरावर लढाई पेटली. हवालदाराच्या मराठमोळ्या मनातली माया उमगून राजे समजुतीच्या स्वरात त्याला म्हणाले, अहो, साठीच्या पुढचे आमचे सरनौबत तिकडे गनिमांशी अरे तुरेची झुंज देतात आणि आम्ही दडून बसलो ते शोभतं का आम्हाला? तरीही हवालदार जागचा हालेना. मग मात्र आवाजात किंचित जरब आणून राजे बोलले, मुकाट्याने वाट सोडा हवालदार. जीवाभावाची माणसे गनिमाच्या दाढेला देऊन आम्ही स्वस्थ बसू शकत नाही. ना इलाजाने हवालदार मागे सरला. वाड्याचा दिंडी दरवाजा त्याने उघडला. राजे त्यातून बाहेर पडणार एवढ्या संताजी घोरपडे त्याच दरवाजातून आत आले. त्यांच्या डाव्या दंडावर तलवारीची जखम झाली होती. त्यातून उमाळे घेणारं रक्त बाराबंदीच्या बाहीवर पसरलं होतं. चला राज, चला, बाहेर घोडी तयार ठेवली, चला, संताजींनी सांगितलं. काय चलायची घाई लावली आहे? राजे चिडून बोलले, गनीम कोण, किती संख्येनं आलाय ते तरी कळू द्या. कविराज बाबा जिथे लढत आहेत तिथे क्षणभर जाऊ दे आम्हाला. त्यांची चिंता सोडा राजे, मेहरबानी करून आमचं ऐका. राजे निश्चल उभे, आपल्या विचारांशी ठाम असल्यासारखे. संताजींचं ऐकलं पाहिजे हे त्यांना कळत होतं, पण शत्रूला पाठ दाखवून पळून जाणं त्यांच्या मानी मनाला पटेना.
मोठ्या अनिच्छेने ते म्हणाले, चला, तुम्ही म्हणाल तसं वागणं भाग आहे आम्हाला. दोघे वाड्यातून बाहेर आले. तिथून जवळच तुफान रणकंदन माजलं होतं. स्वार शिपाई रान पेटल्या गत आरोळ्या ठोकत होते. आगीचं तेज प्यालेली शस्त्र परत त्वेषाने ते एकमेकावर तुटून पडले होते. चला राजे, बखत जाया करू नका. संताजींच्या बोलण्याकडे राजांचं लक्ष नव्हतं. समोर पेटलेलं रण त्यांना खुणावत होतं. अंगात युद्ध ज्वर संचारत होता. शरीरातल्या नसा थाड थाड उडत होत्या. तापलेल्या रक्ताच्या अग्नीत लाटा पायांपासून मस्तकापर्यंत वेगानं सरसरत निघालेल्या. मोत्तद्दाराने त्यांचा घोडा वाड्याच्या चौथऱ्याजवळ आणून उभा केला. राजे त्यावर स्वार झाले आणि क्षणात म्यानातली तलवार उपसून जय भवानी अशी आरोळी ठोकून रणमैदानाकडे दौडू लागले. संताजींना काही कळायच्या आत हा प्रकार घडला. तुटलेला कडा कोसळावा तसे शत्रू सैन्यावरती तुटूनही पडले. हाना, चेचा, 5 शहाच्या बगल बच्चांना चेचा. त्यांची कृती क्रुद्ध आरोळी ऐकून मराठ्यांना आणखीन अवसान चढलं. सफाईने त्यांची शस्त्रे चालू लागली. अनेक धिप्पाड पठाणांना त्यांनी खाली लोळवलं. राजांच्या उपस्थितीमुळे मोगलांची तारांबळ उडाली. एक एक घाव घालताना मराठे बडबडत होते, आमचा राजा धरायचा आहे रे तू वासनी, तुमच्या माईला. मळोजी बाबा दोन्ही हातात पट्टे घेऊन लढत होते. बहिर्जी, मालोजी आणि विठ्ठोजी त्यांच्या आजूबाजूला राहून त्यांना संरक्षण देत होते. लढता लढता बाबांनी राजांचा आवाज ऐकला आणि त्यांचा झुंजता हात क्षणभर थांबला. राजांना शत्रू सैन्यात खोलवर घुसलेलं त्यांनी पाहिलं. पठाण आणि दखनी भालायतांनी त्यांच्या भोवती एकच गर्दी केली होती. बाबा चिडले. आपला घोडा उडवत तसेच ते राजांजवळ आले. पठाणांची मुरकंड मारून त्यांनी एका बाजूला घेतलं आणि ओरडले, राजे, काय हा तमाशा चालवलाय? आम्हा चाकरांच्या शब्दाला काही किंमत आहे की नाही? निदान या पिकलेल्या केसांचा तरी मान राखायचा. आम्ही तुम्हाला निघून जायला सांगितलं आणि तुम्ही इथे आलात. बाबांच्या दडावणीने राजे वरमले. झुंजता हात आखडता घेत म्हणाले, शांत व्हा बाबा, तुमच्या शब्दाखातर आम्ही जातो, पण तुम्हाला असं संकटात टाकून पळून जाणं हा आमचा धर्म नव्हे. चला कविराज. आणि दुसऱ्या क्षणी कवी कलशांसह ते रणांगणातून बाहेर पडले. घोरपडे बंधू त्यांच्यासोबत होते. नावडी नावाचं बंदर तिथून अर्ध्या कोसावर होतं. या बंदरातून नावे वाटे राजांना सागरात शिरता आलं असतं. पण काही अंतर ते गेले तोच सैन्याची हरोलीची पथकं घेऊन पुढे गेले. खंडोबल्लाळ माघारी परतून म्हणाले, राजे, खासा निजाम नावडीची दिशा रोखून उभा ठाकलाय. आता काय करायचं या विचाराने सारे स्तब्ध झाले. कवी कलशांनी विचारलं, अब क्या होगा स्वामी? राजाने हातात ती रक्तमाखली तलवार उंचावली. ते म्हणाले, आप लढना जानते हैं तो इसकी फिक्र क्यों करते हैं? कलश वरमले. ताणलेल्या चापातून बाण सुटावा तसे त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले. मथुरा काशी का ये ब्राह्मण केवल लड़ना ही नहीं, अपने स्वामी के लिए मर मिटना भी जानता है. तो फिर निकालिए शमशीर और हो जाइए तैयार. संताजींना हा वेडेपणा वाटत होता. त्यांचा आग्रह हा की राजे गनिमांसमोर यायला नकोत, त्यासाठी वेषांतर करायचा सल्ला त्यांना दिला. पण राजांनी तो मनावर घेतला नाही. आता पुरे झालं संताजीराव, शेवटपर्यंत लढणं हा एकच मार्ग आता उरला आहे. शत्रू आपल्याला सहजासहजी निष्ठू देणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यांना काळजी वाटत होती ती संताजींसारख्या एकनिष्ठांची. ही माणसं स्वराज्याच्या भविष्यातला आधार, निष्कारण ती खर्ची घालणं अयोग्य. दिन दिन इलाई चा घोष करत गनिम गतीने पुढे येत होता. निजाम हत्तीच्या हौद्यात बसून हातवारे करत तार स्वरात ओरडत किंचाळत होता. आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देत होता. काळ्या डोंगळ्याने गुळाच्या खांडाभोवती गर्दी करावी तशी 100-150 मराठ्यांभोवती हजारभर मोगलांची मुरकंड पडली. मळोजी बाबा राजांच्या रक्षणासाठी धावले. आता अखेरची हातघाई सुरू झाली. मराठ्यांची संख्या झपाट्याने घटू लागली. प्रयत्नांची सीमा संपली. अवघा इलाज खुंटला.
धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.